काही निर्णय आज आम्ही घेतले. काही पुरानं बाधित झालेले जे MIDCs आहेत किंवा MIDCतलं पाणी गावांमध्ये जाऊन गावं जी बाधित झालेली आहेत, शेतं जी बाधित झालेली आहेत, त्या काही रस्त्यांना मंजुरी देण्याचा आज मी निर्णय घेतला. तसे मिनिट्स देखील तयार केलेले आहेत. त्याची सविस्तर माहिती मी उद्या देणारच आहे. परंतु एक निश्चित आहे की या बैठकीचा फायदा छत्रपती संभाजीनगरमधल्या MIDCवर अवलंबून असलेल्या सगळ्या उद्योजकांना होईल. आमच्याकडनं MIDC कडनं पाणी जाऊन जी काही शेतं बाधित झालेली आहेत किंवा लोकांना त्रास झालेला आहे, गावांना त्रास दिलेला आहे, त्याचा देखील कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतलेला आहे. किती नुकसान झालं MIDC आतापर्यंत? नाही, MIDCचं नुकसान नाही झालं. MIDC मध्ये काही ठिकाणी लाईट नव्हती, परंतु ती रिस्टोअर करण्यात आली. MIDC मधनं काही ठिकाणी लँडस्केपिंग व्यवस्थित नसल्यामुळं किंवा गटाराची व्यवस्था व्यवस्थित